नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज घटस्थापना, आजची ही पहिली माळ. आजपासून येणाऱ्या 9 दिवसांमध्ये आपण देवीचे अनेक रूपं बघणार आहोत. या रूपांमध्ये देवीची असलेली एक एक ताकद आपल्याला प्रकर्षाने आपल्यामध्ये जाणवणार आहे. ही ताकद आहे तरी काय? ही आहे आपल्या स्वभावांची, आपल्या आचारांची, आपल्या विचारांची, आपल्या कामाची आणि आपल्या कर्तृत्वाची. देवीची हीच रूपं तर खरी आपण आपल्या भोवती असलेल्या महिलांमध्ये बघत असतो. त्याचाच गौरव करण्यासाठी म्हणून का विना आम्ही देशदूतमध्ये नवदुर्गाचा हा नवरात्रीचा जागर करतो. आजच्या या पहिल्या माळेला आपल्याबरोबर अशीच एक खास नवदुर्गा. आपण साधारणपणे असं समाजात म्हणत असतो की काही कामं ही पुरुष करतात, आणि हो, अजूनही आपण असं म्हणत असतो. त्या काळात जेव्हा आपण पुरुष आणि स्त्री अशी समानता मानतोय त्या काळात देखील. पण अशा या काळाला भेद करतायत त्या काही महिला. या महिलांची आपण गप्पा मारणार आहोत, आणि म्हणूनच या वर्षीचा देशदूत नवदुर्गा हा कार्यक्रम आम्ही समर्पित करतोय अशा महिलांना की ज्यांनी पुरुष प्रधान अशा कार्यकर्तृत्वामध्ये आपलं पाऊल रोवलंय आणि आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करून दाखवलंय. आजच्या या पहिल्या माळेला आपण भेटतोय ऐश्वर्या रमण यांना. ऐश्वर्या, तुमचं स्वागत आहे या नवदुर्गेच्या कार्यक्रमात. तुम्ही बघताय की एक अतिशय तरुण महिला, खूप कॉन्फिडंट, पण अशा कामात ती काम करते की जिथे आपण विचार नाही करू शकत की महिला पोचल्या असतील. हे काम आहे प्लंबिंग क्षेत्राचं. प्लंबिंग अर्थात अगदी मराठी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे नळ, पाईप, पाणी जोडणी यासारख्याचं काम. आपण नेहमी जेव्हा प्लंबर हा विषय घेतो तेव्हा आपल्याला तिथले असलेले इंजिनियर्स किंवा टेक्निशियन्स किंवा काम करणारे हे सगळे, अरे त्या प्लंबरला बोलव रे, असं कोणी म्हणत नाही, अरे ती प्लंबर आहे तिलाही बोलव रे. पण आज आपण अशा तिला बोलवलेलं आहे आणि तिच्याचकडून जाणून घेणार आहोत तिच्या या कार्यकर्तृत्वाची कथा. ऐश्वर्या, खूप वेगळं आहे हे क्षेत्र. इट इज अ व्हेरी डिफरंट फील्ड. आणि याच्यामध्ये जेव्हा आम्हाला कळलं की नाशिकमध्ये सुद्धा एक प्लंबिंग इंजिनियर काम करते, खरं सांगू तर महिला म्हणून मला सुद्धा अतिशय गौरवान्वित वाटलं. सो एवढं मोठं तुझं गौरवास्पद असलेलं हे काम, याची सुरुवात कशी झाली? हाऊ डिड यू बिगिन इट? ओके, सो टू बिगिन विथ, माझं बॅचलर्स हे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे, आणि मग नंतर मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये माझं मास्टर्स फिनिश केलं. आणि त्याच्यानंतर मी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करत होती ॲज अन असिस्टंट प्रोफेसर. अँड दॅट्स वेन आय गॉट अन अपॉर्च्युनिटी की मी प्लंबिंग इंजिनिअरिंग ही शिकवू शकते. ओके. सो ते शिकवताना मला त्या सब्जेक्टचा डेप्थ आणि स्कोप इतका वाईड आहे हे समजलं, आणि मला ते एक्सप्लोअर करावंसं असं वाटलं. अँड फॉर्च्युनेटली मला आय गॉट टू एन्काउंटर विथ अ जर्मन कंपनी. अँड इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू नो की ते पण जे काम करत आहे, और आय शुड से मी पण जे काम करते त्यांच्यासोबत, इज अ व्हेरी डिफरंट अँड अन इंटरेस्टिंग फील्ड. सो दॅट कंपनी इज इन टू सायफेनिक रूफ ड्रेनेज. So I am a siphonic roof drainage expert. So can you explain that? What does it mean? Okay. So siphonic roof drainage is nothing but a very sophisticated engineered roof drainage technique. ज्याच्यात काय होतं की आपल्या रूफवर स्टॉर्म वॉटर किंवा रेन वॉटर जे होतं साचतं, दॅट इज सक्ड फ्रॉम द रूफ with some principle and some engineering that's been done so that it happens that way, and it can be quickly disposed. Plus all of the material that's used is very fewer and smaller compared to the conventional or the traditional जे आपण वापरतो.
आणि त्याच्यामुळे ही जी सायफनिक रूफ ड्रेनेज आहे याच्यामुळे दिस इज वन स्टेप क्लोजर टू डिमटेरियलायझेशन, कारण आपण ॲटलिस्ट 75% कॉस्ट सेविंग अँड मटेरियल सेविंग करू शकतो. ओके, सो दीज आर व्हेरी न्यू कन्सेप्ट्स अँड न्यू थॉट्स. म्हणजे हे मला सुद्धा ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतं की यू आर स्पीकिंग ऑफ डिमटेरियलायझेशन अँड यू आर स्पीकिंग ऑफ मिनिमलायझेशन ऑफ वॉट एव्हर प्रॉडक्ट्स ऑर रिसोर्सेस दॅट वी हॅव. हे सगळं करताना तुझ्या अवतीभोवती किंवा पहिल्या तुझ्या आधी हे सगळं जण हे पुरुषच काम करत होते. ते वर ऑल मेन अराउंड यू हू वर वर्किंग ऑर बिफोर यू हू वर वर्किंग. Yes. How did the thought come that even I can do it? Yeah, so that is actually, I mean, I just went with the flow. I did not look whether I have men surrounded or this is just a male dominated field. I did not look into all of those aspects. I just went with the flow that this is something new and I want to pursue this. And yeah, that's why I'm the junior partner now of the company. Okay, And that's wonderful. yeah, so it's interesting that खूप सारे पुरुषच आहेत. आहे. हो, इट्स नॉट But जस्ट are इन you इंडिया. taken seriously in that such a scenario? कारण की असा पण बऱ्याच वेळा महिलांना अनुभव येतो की अशा जेव्हा मेल डॉमिनेटेड एरियाजमध्ये तुम्ही काम करता तर युजली देर आर सम पीपल, आय एम नॉट सेईंग ऑल, आय डोंट टू ब्लेम ऑल द मेन ऑफकोर्स, दे आर सपोर्टिव्ह ऑल्सो. Right. पण असे काही कन्झर्वेटिव्ह असं म्हणूयात विचाराने आलेली माणसं असतात की जे असं बघतात की हिला जमेल का. असे कधी अनुभव आले? Fortunately, I haven't encountered this kind of situation. But yeah, because आमचं जे काम आहे, it's a product based company and it's I have to have interaction with customers all around the world. All around the world. And instead of like looking into like this is some female is into this company or female is leading this thing, people actually differentiate between a developed country and a developing country. Okay. So someone who's coming from a developing company and then who's trying to explain stuffs to people who live in the developed country, Right. that was one challenge that I faced. And it was interesting because I'll just tell you one little story about this. So there was a meeting that was going on and I had people or the majors of these countries or these cities, I should tell, and some were from developed countries and some were from developing countries, and our technique is so eco-friendly and it's like it has to be done everywhere. It can be easily adaptable and etc. So what happened was one person from the developed nation, he had a question whether okay, you are just focusing on developing now that you have come from a developing country and then you are talking from that perspective and you are also approaching developing countries, so why is the need for the why do you need to interact with developed countries or need to have like you need to sell this or why should we take your thing? So I answered them that the climate change and global warming is not differentiating between developed countries and developing countries. So why do the developed nations think that they should not take the step towards dematerialization? Everywhere it is, we are hit with global warming. Everywhere Mother Nature has taken a haywire and there's mess all around the world. Then why do you have to think in that way? So that major who was very much stubborn at the beginning, he got very like he loved this thing that I said and yeah, he was convinced and finally we could sell our products. Yeah. दॅट्स व्हेरी नाईस. म्हणजे मला असं वाटतं की महिला आणि पुरुष असं बघण्यापेक्षा तुमच्याकडे किती त्याच्यातलं ज्ञान आहे, त्याच्यातला किती सिरियसनेस आहे, त्याच्यातलं नोहाव किती आहे, हे सगळं जास्त अशा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरती हे जास्त बघितलं जातं. एक्झॅक्टली बरोबर. हो. घरी कधी असं झालं की काय हे काम करतेस? No, fortunately I have a very supportive family
आणि माझी आईसुद्धा एक आंत्रप्रुनर आहे आणि तिने तिचा स्वतःचा बिझनेस सेटअप केला अँड शी इज बीन डुईंग इट सिन्स पास्ट 20+ years now. And so it was always a supportive environment. Just go and explore whatever you want to Whatever do. you want to do. What would you want to tell women who want to venture out, असं तुझ्यासारखं की ज्यांना इंटरनॅशनल लेवल्सला जायचं आहे, की महिला म्हणून जायचं आहे, किंवा दे वॉन्ट टू कॅरी देमसेल्व्स फॉरवर्ड, अशा मुलींना काय सांगशील? Okay, so there need not they need not have any plan as such. So आत्ताचे जे environment आहे that expects a lot of interaction with everybody. So I got into this company when I had taken my students for a visit, and I was of the least expectation that I'll get this platform or such a good opportunity. It was we just had a little bit of interaction, conversation. So it's very important to stay open and to know everything that's going around the world. So yeah, I would suggest all of the young generations that just go out, talk to people, and you'll have a lot of options on your table. On your table. Yeah. And how do you look at, because we are talking about नवरात्री, आपण नवदुर्गाचं बोलतोय, तुला तुझ्यामध्ये देवीतली कुठली ताकद जाणवते? Do you feel powerful? Do you feel strong? Do you feel passionate, compassionate? Which characteristics of the goddess you feel that you carry? I think I'm very compassionate, and not just about everything around me, but about Mother Nature also. So the thing is, the field I am in is related to like sustainability. It is one step towards dematerialization and everything. So it's like we can coexist with Mother Nature. Sure. So it's important that even though we are like going into urbanization and everything, we have to be compassionate that Mother Nature has also been flexible enough to allow us to make these big buildings, these big structures, everything around us. So yeah, to maybe compassionate. ऐश्वर्याचं इंजिनिअरिंगमधलं शिक्षण, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधली तिची मॅनेजमेंटची डिग्री, प्लंबिंग इंजिनिअरिंग तिने शिकवलं, आणि नंतर प्लंबिंगमध्ये आणि सक्शन रूफ वॉटर मॅनेजमेंट, सायफॉनिक रूफ वॉटर मॅनेजमेंटमध्ये तिचं काम. हे सगळा तिचा प्रवास बघताना एक गोष्ट मात्र अगदी प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तिने घेतलेलं कुठलंही शिक्षण तिने वाया घालवलेलं नाही आहे. प्रत्येक शिक्षण जिने ते घेतलं त्याचा तिने तिच्या कामात केलेला वापर, आणि त्याबरोबरच तिची नैसर्गाबाबत असलेली एक सहवेदना किंवा संवेदना, या संवेदनेतूनच जे निर्माण होतं आहे ते तिचं कार्यक्षेत्र आणि तिचं काम, स्वतःमध्ये असलेला विश्वास, स्वतःच्या अभ्यासावर असलेलं प्रभुत्व आणि जगाला समोर जाण्याची तिची ताकद, या सगळ्यामुळेच ऐश्वर्यासारखी ही मुलगी आज प्लंबिंगसारख्या क्षेत्रात आणि रूफ वॉटर मॅनेजमेंटसारख्या क्षेत्रात काम करते. कामच करत नाही आहे तर ती एका आंतरराष्ट्रीय कंपनीची पार्टनर देखील म्हणून आहे, आणि तिला तिच्या कामासाठी अनेक पुरस्कारही मिळालेले. या अशा नवदुर्गेला देशदूतचा सलाम. थँक्यू सो मच. Thank you so much.